मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता मंजूला खूप पस्तावा येतो, कारण की तिला हा पस्तावा येतो की ती सत्यासोबत चुकीचं वागली आहे. सत्यासोबत तिने असं वागायला नको होतं, याचा तिला खूप पस्तावा येतो आणि ती खूपच रडत राहते. ती म्हणते की सत्या मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. देवासमोर जाते आणि देवाला हात जोडते आणि म्हणते की देवा, तूच काहीतरी कर आता. अरे माझ्याकडून खरंच अशी चूक नको होती व्हायला, पण काय करणार मी, माझ्याकडून ही चूक झाली आहे. देवा तू काहीतरी कर आणि मला माफ कर देवा. अरे माझा सत्या माझ्यापासून हिरावून जातोय, माझा सत्या माझ्यापासून लांब जातोय, मला काहीतरी कर, असं म्हणत असतो. तर इकडं आता जो सत्य आहे तो 3 वर्षापूर्वी काय घडलं होतं हे मला सांगतो आणि तो सांगत असतो. मी नेमकं त्यांच्या बायकोला फोन आला म्हणून त्या बायकोच्या तात्यासाहेबांच्या बायकोच्या घरी गेलो बघायला, तर बघतो तर काय, त्यांचं घर पूर्ण पेटलेलं होतं आणि मी तिथं जाऊन उभं राहिलो आणि बघत होतो काय झालंय ते. तेवढ्या तिथे वाघमारे आल्या. वाघमारे ह्या इन्स्पेक्टर बनून आल्या होत्या आणि त्यांनी मग मला म्हणे का काय करतोय सत्या इथे, आणि सत्या काय केलंय तू हे, तात्यासाहेबांवरचा राग काढण्यासाठी तू त्यांचं घर जाळलंस, असं म्हणल्या मला त्या. आणि आता बलमा म्हणतो की मग पुढे काय झालं, तर तो म्हणतो की अरे खरंच बलमा मला काहीच माहीत नव्हतं, मी काहीच नाही केलं. अरे वाघमारेंनी पण माझ्यावरच आरोप केला या सगळ्या गोष्टींचा. तर आता लगेच बलमा म्हणतो की वाघमारे पण खरंच चुकीचं वागले आहेत, त्यांनी असं वागायला नको होतं, त्यांनी का असं तुझ्यावर आरोप केला असेल. आणि आता जो सत्य आहे तो सगळं काही 3 वर्षापूर्वी काय घडलं होतं आणि मंजू त्याच्यापासून का लांब गेली हे सगळं काही तो त्या बलमाला सांगतो. आणि आता बलमा पण खूप रडायला लागतो. बलमा सत्याच्या गळ्यात पडून खूप रडत असतो आणि म्हणत असतो की खरं सत्या जाऊ दे, आता काळजी करू नको, पण तू हे सगळं आता वाघमाऱ्यांना सांगून टाक. वहिनींना सांगितलं म्हणजे त्या तरी काहीतरी करतील आणि तुझ्यावर विश्वास ठेवतील, असं बलमा सत्याला समजावतो. पण सत्या काय ऐकायला तयार नसतो आणि तो म्हणतो की कसं सांगू मी त्यांना, आणि काय घडलं हे त्यांना कसं सांगितलं तरी माझ्यावर विश्वास बसणार नाही, असं सत्या म्हणतो. बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय घडेल, मंजू ठेवेल का सत्यावर विश्वास, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.